आज मी बनवत आहे डाळ मिरचू। तर डाळ मिरचू बनवण्यासाठी मी हिरवी मिरची घेतली, लसूण पाकळ्या घेतल्या 5-6, हळद घेतली, जिरं, मोहरी, कोथिंबीर आणि ही मुगाची डाळ घेतली साल असलेली। तर ही डाळ मी 1 तास भिजवून घेतली आहे पाण्यात। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। तेल टाकूया 1 पळी आणि ही अर्धी पळी। इकडे बघा मी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ घालून हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे। तर आता आपलं तेल तापले। इकडं 1 चमचा जिरं, मोहरी 1 चमचा, भिजवून घेतलेली डाळ टाकूया आता। बघा हे आपण आता परतून घेतलेली डाळ। तर आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद टाकूया आणि हे वाटून घेतलेलं मिरचीचा ठेचा, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलं होतं ते पण त्याच्यामध्ये घालून घेऊया। पण असं थोडंसं परतून घ्यायचं मिरची टाकल्यावर नंतर। आणि एक पोहेचे 2 चमचे मोठा शेंगदाण्याचा कूट घालूया। थोडंसं मीठ टाकूया। मीठ जरा बेताने घाला, कारण याच्यामध्ये मी मिरचीमध्ये मीठ वाटताना घातलं होतं। इथं थोडंसं पाणी घातले मी। आणखीन थोडंसं पाणी घालते आणि 1-2 मिनिटं झाकून ठेवूया। बघा आता मी याच्यावरचं झाकून काढून बघते शिजले का। जास्त पण शिजू द्यायचं नाही, निम्मं शिजू द्यायचं। तर शिजले आपलं हे। तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर बघा आपलं डाळ मिरचू तयार झाले।